गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू। गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली। ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या। मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला। पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 5.0 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली। त्यानंतर भजन झाले, तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.0 वाजता गोपाळपुरात आगमन झाले। पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 400 संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या। सकाळी 9.0 सुमारास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर 9.30 सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या। या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत निळोबाराय, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिंड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले। तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे 2.30 वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली। पूजा झाल्यानंतर पहाटे 3.15 वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली, तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली। श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले। गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उज्ज्वला बनसोडे, ग्रामसेविका ज्योती पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी पालख्यांचे व दिंड्यांचे स्वागत केले।